नमस्कार मित्रांनो, मराठा आंदोलनाला पवार कुटुंबीय रसद पुरवतात आणि त्यांचे आमदारही पैसे आणि रसद पुरवतात असा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी केला होता। त्यांच्या आरोपाला आता स्वतः मनोज जरांगे यांनी उत्तर दिलं आहे। दरम्यान या आंदोलनामागे इतर कोणाचा हात असता तर एकाही मराठ्याला आपण प्रमाणपत्र देऊ शकलो नसतो, अशी ठाम भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली। एवढंच नाही तर आंदोलनात इतर नेत्याचा हात असता तर ते धिंगाणा घालून मोकळे झाले असते, असंही जरांगेंनी सांगितलं। दरम्यान मी आज सत्य सांगतो की मी कधीच बोललो नाही। हल्ला झाल्यानंतर आमच्या मायमाऊली रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या। शरद पवारांपासून ठाकरेंपासून काँग्रेस, शिवसेना तसेच भाजप सगळ्या पक्षाचे लोक आधार देण्यासाठी आले होते। ती माणुसकी होती। हे आंदोलन कोणाच्या बोलण्यावर झालं असतं तर मी माझ्या मराठ्याला एकही प्रमाणपत्र देऊ शकलो नसतो। इतके दिवस हे आंदोलन चालूच शकलं नसतं। दुसरे असते तर धिंगाणा घालून मोकळे झाले असते। वाशीत अधिसूचना घेतल्यानंतर शांततेत परत आले होते। नेत्याचा हात असता तर जागेवर दंगली केल्या असत्या। आता जीआर काढला, पाठीमागून कोणी असतं तर गोंधळ घाला म्हणाले असते। आम्हाला आरक्षण हवं आहे, राजकारण नको, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। एवढंच नाही तर यांनी सगळं शोधलं आहे। आमच्या मागे शरद पवार, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे तसेच राहुल गांधी आहेत का, हे सगळं शोधलं पण यांना काहीच सापडलं नाही। एकदा शरद पवारांचे लोक आहेत म्हणाले, एकदा म्हणे काँग्रेसचे आहेत, एकदा म्हणे शेतकऱ्यांचे आहेत, उद्धव राज ठाकरेंचे आहेत असंही म्हणाले, एकनाथ शिंदे फडणवीसांचे आहेत असंही म्हणाले। यांचे थोबाड चपलेने हाणले पाहिजेत असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे। 2 वर्ष मराठा समाज संयमानं चालला, दसऱ्यानंतर आमचा संयम संपेल, मात्र विखे पाटील, एकनाथ शिंदे, फडणवीस ही वेळ येऊ देणार नाहीत असा आपल्याला 100% विश्वास आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं। एवढंच नाही तर दिल्लीत मराठा समाजाचं 1 दिवसाचं अधिवेशन भरवणार असून तारीख लवकरच सांगणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।